आजीला खूप लेट झालंय भाई. हा यार असंच नाही झालं. चल पटापट जाऊ. 40 किलोमीटर लांब जायचं आहे. अरे यार तुमचं असंच लागलं यार. चल लवकर लवकर चल भाई. पण पळू यार गाडी गणेश. कारण आपला खूप लांब जायचंय आणि अंधार पण वाढत चाललाय आणि पुढे आपला भयानक रस्ता आहे. चल पळू गाडी पटापट पळू. गणेश त्यात चालू पटापट. अंधार झालाय पूर्ण. कधी पोहोचणार आपण? अरे फक्त 35 किलोमीटर राहिलाय. काय 35 किलोमीटर? अंधार पण झालाय आणि हा रस्ता मला ओळखीला पण वाटत नाहीये. आपण रस्ता चुकलो वाटतं कुठेतरी. नाही यार बरोबर आहे. चल चालू फास्ट फास्ट चालू. तू पटापट जाऊ दे. गणेश गाडी थांबव. काय झालं रे? काय नाही मगाशी पण हाच दगड होता. आता पण हाच दगड आहे. आपण पुन्हा पुन्हा या दगडाकडे येतोय. आपल्याला हा वाटतं नाही आपण फिरतोय एका जागी गोल गोल फिरतोय. शक्यच नाही यार. आपण सरळ चाललोय एकदम. ना आम्ही टर्न मारला ना काही. तुला हा भ्रम आहे. अरे गणेश यार आपण पुन्हा पुन्हा इथेच येतोय. आपल्याला चकवा लागले वाटतं. हा यार. आता मोबाईल बघ. मोबाईल घे. मॅप लाव. मॅप लाव. अरे यार नेटवर्कच नाही. रेंजच नाहीये मला इथे. नाही आता काय करायचं? चल गणेश पळव लवकर गाडी आता एकदम फास्ट. काका पालेगाव कुठे आहे? आम्ही अर्धा तास झाली तर फिरतोय. या रस्त्याला शेवट नाही मुलांनो. जो मागे वळून बघतो तो इथेच राहतो. सरळ जात राहा. मागे बघू नका. तर बघतोय रस्ता कसा संपत नाही. आता दाखवतोय. गणेश गाडी पळून काही फायदा नाहीये. आपण पुन्हा पुन्हा इथेच येतोय आणि इथेच येत राहणार. आपण वेगाचे नाही तर काळाच्या चक्रात अडकलो. कसं शक्य आहे यार? आपण कमीत कमी 5 किलोमीटर अंतर कापले. पण हा दगड का आपल्या पाटलाचा कसं सोडत नाही? पाठच नाही सोडत आहे अजून पण. सरळ जात राहा. मागे वळून नका बघू. अब्दुल खाली उतर.
काय आलं? हा चकवा आहे. जोपर्यंत आपण सरळ वागतो ना तोपर्यंत तो आपल्याला फिरवत राहणार. आपल्याला निसर्गाच्या नियमाविरुद्ध करावं लागेल. तुझ्या पायातली चप्पल काढ आणि उलटी घाल. गणेश चल. चल पटपट. चल, आपण चप्पा तोटलाय वाटतं. गावाच्या बाहेर आलोय. हो वाटतंय, मला पण तेच वाटतंय. तुझं ती टपरी दिसतो तिथे थांबू गाडी, तिथे चहा पिऊ आपण. ठीक आहे, ठीक आहे. दादा पाणी भेटेल का तुला? चला थँक्यू दादा. दादा पालकाला जायला रस्ता कुठे? पालेगावात कोण जात नाही. तुम्हाला जायचं असेल तर समोरून डावीकडे.